नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, ज्या ताईंकडं शिलाई मशीन आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर बघा, तुम्ही साईज छोटी किंवा मोठी घेऊ शकता. या ठिकाणी मी एक गोणीचा तुकडा घेतलेला आहे. तुम्हाला याचं माप दाखवते अगोदर. बघा, जी उंची हाईट आपण ती घेतली आहेत 18 इंच आहेत. बघा इथं 18 इंच आहे आणि रुंदी आहे ती 14.5 इंच आहे. 18 आणि 14 इंचाचं बघा असं आपल्याला एक चौकोन मी घेतलेला आहे. हे तुम्हाला एक छोटंसं माप दाखवलं. तुम्ही यापेक्षा मोठं सुद्धा बनवू शकता. आता याच्या आपण काही कट वगैरे काहीच द्यायचं नाही. यासाठी बघा, तुम्ही एखादं साडीचं कापड किंवा बेडचं कापड आहेत ना, ते फक्त कट करून घ्यायचं आहे. याच साईजचं आपल्याला एकच साईज, फक्त इथं फक्त कट करायचं आपल्याला अर्धा ते 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो, जास्त नाही घ्यायचं, कारण आपण असं फोल्ड करणार आहोत त्याच्यामध्ये. त्यासाठी सगळे सगळे कट करून घेतो. बघा, असं आपल्याला फक्त 1 इंच आहेत ना, कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं. घरच्या घरी आपण एकदम महागडी अशी वस्तू तयार करणार आहोत सोप्या पद्धतीने. ते पण शिलाई मशीनचा वापर न करता आपण फक्त अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण कट करून घेतला आहे. आता आपण काय करायचं आहे, इथे बघा सुईमध्ये मी दोरा ओवून घेतला आहे. आपल्याला 4 पदरी दोरा घ्यायचा आहे, म्हणजे एकदम मजबूत सारखं होईल. इथं बघा, आता शिवताना आपण करायचं आहे. बघा, आता इथं याला काठ आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट शिवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने आपण करायचं आहे. एवढं आपण माप दिलं आहे तेवढं कडेकडे आपला शिवून घ्यायचं आहे. तर बघा, असं पद्धतीने मी आपल्याला पूर्ण कडेकडे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. चला मी शिवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी बघा, आपण पूर्ण याला शिलाई मारून घेतली आहे. आता आपण काय करायचं आहे, बघा असं पकडायचं आहे. असं पकडल्यानंतर काय करायचं आहे, इथं बघा, इथं जे आपण शिलाई केली आहेत नाही तर कापड आहे ते याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. बघा अशी बघा, अतिशय सोपं आहे. दोन्ही साईडने फक्त आपण शिलाई करून घ्यायचं आहे. बघा, बऱ्याच टाइम मशीन वगैरे नसतं, त्यामुळे त्यांना समजत नाही कसं शिवायचं काय. हे बघा, साडी पातळ असल्यामुळे एकदम सुई पटकन व्यवस्थित टोपाची सुई घ्यायची. थोडीशी मोठी घ्यायची, वाटलं आपण वगैरे वगैरे सुद्धा ना ती सुई घेतली तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बघा, इथं शिलाई वरती लॉक करायची. आता या साईडनं पण आपण शिवून घ्यायचं आहे. बघा, इथं
या साईडने सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. अशीच हाताने बघा इथं मी हाताने इथं तुम्हाला दाखवते. सेम आता या साईडने सुद्धा आपल्याला एक शिलाई अशी देऊन घ्यायची आहे. आता बघा आपण आता शिलाई मारून झाली आहेत. आपल्याला हे असं पकडायचं बघा. इथं हा सेंटर घ्यायचा व्यवस्थित बघा. असं सेंटर घ्यायचं. आता इथून आपल्याला गरज आहे इथं बघा 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहेत बघा. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे मार्किंग केलेली आहेत ना, इथं आपण कट वगैरे काहीच करत नाही बघा. फक्त इथं आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत बघा. जे आपण अशी आडवी लाईन केलेली आहेत ना तिथं. सुई बघा थोडी छोटी असते मग माझं जास्त टाके बसत नाही याच्यामध्ये. मोठी सुई असेल तर चांगलंच आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली आहे. शिलाई दोन्ही साईडला आपण व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. आता इथं बघा आपली शिलाई लॉक झालेली आहेत बघा. आता सेम आपण त्याचप्रमाणे इथं सुद्धा आपल्याला 4 इंचावरती आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. सेंटर पकडायचा. इथं सुद्धा आपल्याला समजा इथं आपण जसं टाके मारला तसे आपण इथं सुद्धा मारायचे आहेत बघा. इथं चला इथं टाके मारून घेते मी बघा. इथं सुद्धा म्हणजे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करायची. छोटासा व्हिडिओ आहे. त्याची शिलाई करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी. आता बघा या ठिकाणी सुद्धा आपली शिलाई झाली. या ठिकाणी सुद्धा शिलाई झाली. आता आपण काय करायचं आहे बघा व्यवस्थित हे सुईचं करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपण सुईचं करून घेतलं आहे. आता इथं आपण काय करायचं थोडेसे तिरकस कोणे पकडायचे 4 पण साईडनी. इथं सुद्धा शिलाई करून घ्यायची आहेत बघा. अशा पद्धतीने बघा कुठे कट न देता काहीच न करता सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर तयार आहेत. तुम्ही छोटं सुद्धा बनवू शकता आणि मोठं सुद्धा बनवू शकता बघा. आता लहान मुलांचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी कसं वाटलं तुम्हाला बघा. गोणी टाकल्यामुळे एकदम व्यवस्थित राहतं. इथं तुम्ही हँडल सुद्धा करू शकता याच्यात असं पकडण्यासाठी एक स्ट्रिप कट करून ना गोणीचीच. कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा. ना तुम्ही याच्यामध्ये काही सामान वगैरे सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जे आवडेल ते. हे बघा किती सुंदर झाला आहे तयार. फिनिशिंग पण याची बघू शकते. हे बघा या ठिकाणी बघ थोडेसे कपडे तुम्हाला ठेवून दाखवले मी. इथे लहान लहान कपडे जे आपले बघा लवकर भेटत नाही, रुमाल झाले, सॉक्स वगैरे झाले, तर असे कपडे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर आता मग व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलची बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.